राजकारणात आपण सगळे रमलेलो आहोत आणि हा जागर करत असताना आपण आदिशक्ती म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय का? आदी म्हणजे मूळ, आणि हा मूळ अंश नेमका कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी आपण आलेलो आहे गुजरातमधल्या तापी जिल्ह्यात आपल्या आदिवासी बांधवांमध्ये. आणि या निमित्ताने आपण करणार आहोत आदिवासी बांधवांमधल्या वेगवेगळ्या दैवतांचा, देवींचा जागर. माया आदिवासी लोकरा दया खेतीवाडी खेती कामे कोणार या माया आदिवासी लोकरा. आदिशक्तीचा जागर हा गुजरातमधील सुरत जिल्ह्यातल्या महुआ या आदिवासी भागातही केला जातो. पण हा अगदीच अनोखा आणि पारंपरिक असतो. त्यात परंपरा जपणं म्हणजे काय हो या प्रश्नाचं उत्तर मिळतं आदिवासी जातीतील हडपत्ती जमातीकडे पाहून. हमारे हड़पति समाज वो आदिवासी है और आदिवासी ये घरेया का काम हम 10-15 बरस से करता है. वो हमारी सांस्कृतिक आदिवासी नृत्य है. नवरात्र उत्सवात कष्टकरी आणि शेतकरी वर्गाची ही जमात नवरात्रात घरोघरी जाऊन या घेरी नृत्याचा जल्लोष करते. हडीपत्ती समाज जो नवरात्र उत्सवात देवीचा जागर करतो. हा जागर दिवसाही होतो, रात्री होतो. या हडीपत्ती समाजामध्ये सगळे कष्टकरी वर्गातली लोक आहेत. म्हणजे कोणी शेतकरी असेल, कोणी मजूर असेल, आपल्या कामानंतर कामातनं वेळ काढून ही सगळी मंडळी अशा पद्धतीने हा सगळा देवीचा जागर करतात, जल्लोष करतात. आपण देखील या जल्लोषामध्ये महाराष्ट्रातली सगळी मंडळी सहभागी होऊयात आणि हा जल्लोष करूयात. चला. हडपत्ती आदिवासींचा पोशाख म्हणजे शिव आणि शक्तीचं मिलन आहे. या पोशाखात आपल्याला स्त्री आणि पुरुष या दोघांची छटा दिसते. ये वो घरैया क्या कहला जाता है हम तुमको बताते हैं. वो घरैया इतने के वो आधा रूप स्त्री का होता है, आधा पुरुष का होता है. और जब नवरात्रि आती है तब हम ये घरैया का काम करता है. नवरात्रि में, नवरात्रि के दिन में वो खेलता है, हम आदिवासी नृत्य करता है. शंकर पार्वती माँ है ऐसा रूप हम धारण ऐसा पहनता है. नवरात्रामध्ये देवतांचा जागर करताना स्वतः ते देव आणि देवी असल्याचं मानतात, म्हणून हा पोशाख. कालीमातेच्या रूपातली व्यक्ती या नृत्याभोवती फिरत असते, म्हणजेच आई काली या नृत्याचा आनंद घेते असा त्याचा अर्थ आहे. उस नृत्य में जब जब जैसा जैसा माहौल होता है वैसा वैसा हम ऐसा रूप बनाता है. कोई महाकाली बनाता है, कोई पार्वती बनाता है, कोई को शंकर महादेव बनाता है, ऐसा बनाता है. जैसा जैसा माहौल वैसा बनाता है. इसमें 6 जोड़ी पुरुष है और 6 जोड़ी स्त्री है. अच्छा. और एक महाकाली माँ है. या नृत्याच्या माध्यमातून ते सगळ्या देवतांना सोबत नृत्य करायला या असं आवाहन करतात. या समूहाचा मुखिया प्रत्येक देवतेचं नाव घेऊन त्याला बोलवतो आणि ती देवता नृत्यातील घेऱ्यात असल्याची भावना ठेवून ते त्याभोवती जल्लोष करतात. तने फूलड़े वदावीने लई जवाना तने मोतीड़े
वदावीने लई जवाना आजनो वाश मारी मेळी हो जी गौरी ते गायना गो भरली पाहुमा गौरी ते गायना गो भरली पाहुमा तमे रूम झूम करता याओ रे भवानी माँ आजनो वाश मारी मेरी हो जी। जब जब हम नवरात्रि का माहौल आता है तो माता जी को बोलता है कि चलो माता जी हमारे साथ, हमारे को शक्ति दो। ऐसे हम माता जी के पास दुआ मांगता है। वो माता जी के ताड़ मारा था ना तो वो बोलता है मरी मत्तानी मारो तार, मरी मत्तानी मारो, ऐसा बोलता है। अच्छा, इसका क्या मतलब होता है? वो तार मारते हैं, वो माता की तार मारते हैं, मतलब माता को बुलाता है। माता को बुलाता है। या घेरी नृत्याचा घेर म्हणजेच घेराव एवढा कठीण असतो की वर्तुळाच्या मधोमध असणारी व्यक्ती सहजासहजी बाहेर पडू शकत नाही। अर्थात हा घेराव म्हणजे निसर्गाचं चक्रच म्हणता येईल। हे चक्र अखंडित ठेवा म्हणजेच त्याचं संतुलन कायम ठेवा असा संदेश हे हडपत्ती देतात, कारण निसर्गालाच आदिवासी देवता मानतात। तर या उत्सवामध्ये धुडी आदिवासी देखील सगळ्यांचं खूप लक्ष वेधून घेतात। त्यांच्या एकूणच पोशाख, त्यांची नाचण्याची जी काही कला आहे, ज्या काही त्यातल्या स्टेप्स असतात त्या खूप कुतूहलाच्या आणि चर्चेचा विषय ठरतात। म्हणून तर या सगळ्या उत्सवामध्ये सहभागी झाल्यानंतर धुडी आदिवासींचं हे नृत्य जरूर बघायलाच हवं। आदिशक्तीचा जागर करताना धुडी आदिवासी ही पुढे असतो। अंगावर पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोशाख आणि एकमेकांच्या हातात हात देत नृत्य करत तो आदिशक्तीचा जल्लोष करतो। निसर्गाच्या सानिध्यात रमलेला ढोडिया नृत्य करत आदिशक्तीने निसर्गाच्या माध्यमातून शेतात जे पीक देऊ केलं त्याबद्दल मातेचे आभार मानतो। सब लोग देवलोक अपना आदिवासी का देवलोक भी चलता है और लग्न प्रसंग होता है यहाँ में भी चलता है। कोई नेता भी आता है उधर भी चलता है। स्वागत में सबको हमको बुलाता है। उस नृत्य में देखा जाए तो अलग अलग हमें बोलते हैं, उससे चारे बोलते हैं, जो अपनी अपनी देवी कुल देवी जो मानते हैं अपने अपने ज्ञाति के आधार पे वो अपनी अपनी देवी की पूजा करते हैं। उसी तरह मैंने जो पहले बताया कि ये जो त्यौहार होता है तो अलग अलग त्यौहार पे अलग अलग अपनी अपनी कुल देवता या देवियों की पूजा करते हैं। और उसी समय सब आदिवासी पूरी तरह सारा दिन काम करके जो थक जाते हैं एक दिन रात को इकट्ठे होते हैं, फिर ये अपने अपने जो नृत्य है उसमें साथ घूमते नाचते हैं, जिससे अपने अपने जो क्या कहते हैं अपना जो थकान दूर हो जाता है। हातात थाळ, जोडीला ढोडिया ढोल आणि ढोडिया आदिवासींचा जोश हे पाहून म्हणावंसं वाटतं, वाह क्या बात है। पन्नावी पन्नावी रे मारी मारी सापरे गेर पन्नावी पावला नुरडे रे मुवा रुपया नो पिये। बरं, यावेळी नृत्यातील मुखिया ढोडिया आदिवासी भाषेत वेगवेगळे विनोद करतो। मणिया मिठो हो आयपू जीवना हिरू हो आयपू 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 साक सवादे रांदू रांदे खावा ना दीदू साक सवादे रांदू रांदे खावा ना दीदू बिखली बाठेती आवी मार बग बोर केम ना लावी बिखली बाठेती आवी मार बोर केम ना लावी बिखली बाठेती आवी मार
नजरे ना डीठा मोर तो खाटा ने बीटा मैं तो नजरे ना डीठा पोयरू जोरी माटवरे बिगली खावे जा रखड़े कोयरो जोरी माटवडे बिगले फावे तारकडे तर यावेळी नृत्य करता करता काही विनोद देखील केले जातात आणि त्यांच्यातला हा जो प्रमुख व्यक्ती असतो तो आजूबाजूला असलेली लोक असतील, या नृत्यामध्ये सहभागी असलेली लोक असतील, त्यांच्यावरनं काहीतरी तो विनोद करतो आणि मग एकच हाशा पिकतो आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीने या उत्सवातला हा घेर धरला जातो, जागर केला जातो. अशा प्रकारे आदिशक्तीचा जल्लोष करत हा ढोडिया आदिवासी समूह भावनेचं प्रदर्शन करतो. तर मंडळी, बाप्पा आपल्या सोबतीला आहे म्हणून तर हा आदिशक्तीचा जागर करत आता गुजरात मधल्या तापी जिल्ह्यातनं प्रवास करत आपण पोहोचलेलो आहे ते सापुताराच्या पायथ्याशी वडी गावाजवळ बिलवडीमध्ये. अर्थात आपण महाराष्ट्रात आलेलो आहे. इथे कोकण आदिवासी समाज देखील एक वेगळा जागर करतो बोहडा नृत्याच्या माध्यमातून. पण हा जागर करण्यापूर्वी तो नमन करतो गणेशाचं. गणेश महाराज की जय. सातपुड्याच्या पायथ्याशी महाराष्ट्रात वसलेला कोकणी आदिवासी सगळ्या देवतांचे पोशाख धारण करून बोहडा नृत्यातून नवरात्र चांगलीच रंगवतो. तर हा कार्यक्रम असा आहे की आमचं परंपरा पूर्वीपासून चालू आहे आणि विशेष म्हणजे एक घटस्थापना अशा कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमात सहभाग होतो. आमचं डोंगरे देव असतं आदिवासींचा, हा आम्ही त्या उत्सवामध्ये हा कार्यक्रम चालू करतो. होळीचा सण असला त्या होळीच्या सणामध्ये सुद्धा असं 5 दिवस आम्ही हे कार्यक्रम लुटतोय. नवरात्र म्हणजे देवीचा जागर, पण या निमित्ताने राम लक्ष्मण सीता या देवतांपासून महादेव पार्वती पर्यंत सगळेच पृथ्वी तलावर अवतरलेत आणि ते आपल्या उत्सवात सहभागी झालेत ही आदिवासींची भावना असते. तीच भावना आपल्याला दिसते बोहडा नृत्यात. सर्व आदिवासी मंडळी आहे ही आणि त्यांना हा कार्यक्रम आवडतो कारण या देवांपासूनच आम्हाला सर्व शेतीबाडी या त्या गोष्टी सर्व आम्ही करतो आणि त्याचा आशीर्वाद घेऊन मगच सकाळी आम्ही त्या शेतांमध्ये बाहेर पडतो. हा महादेव आहे, हा आपले नंदी आहे. हा नंदीला याच्याकडनं आम्ही मागणी मानतो, देवा पाणी भरपूर दे. त्यांनी खूप यंदा आम्हाला पाणी दिलं, पाऊस भरपूर पडलं. दिवस असो व रात्र, नवरात्रात जेव्हा या नृत्याचं आयोजन होतं तेव्हा ताईमाई अक्का सगळेच घरातील आपल्या हातातील काम सोडून या कार्यक्रमाला उपस्थित होतात. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच जण या नृत्यात सहभागी होतात. आणि या ठिकाणी जसं राम, सीता, लक्ष्मण वगैरे ऋषीमुनी, नारद, शेबरी माता हे आमच्या आदिवासींचे देव आहेत आणि आजही आम्ही लोक मानव नाम आम्ही त्या देवांची परंपरा करतो, त्यांची पूजा करतो, त्यांची अर्चा करतो.
बोहडा नृत्याच्या निमित्ताने रामायणापासून ते महाभारतापर्यंतच्या कथांना उजाळा दिला जातो. नृत्यात ताल धरताना समूहाचा मुखियाही सगळ्याच देवांचा जयघोष करतो आणि आयाबहिणीही देवावरून म्हणजेच बोहडा नृत्यातील पात्रांवरून ओवाळणी टाकतात. या घटस्थापनेत आम्हाला 9 दिवस जागरण करायचं आहे. रात्रभर काय हा कार्यक्रम असेल, भजनं असतील, कीर्तन असतील, डाका असतील, असे संपूर्ण कार्यक्रम आम्ही या आदिवासी समाज या ठिकाणी घेत असतो. आणि आजपासून 9 दिवस हा आमचा नवरात्र उत्सव आमच्या आदिवासी समाजाच्या चालीरीतीप्रमाणे अतिशय असं वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आयोजित केला आहे. होळी, नवरात्र असो वा डोंगऱ्या देवाचा उत्सव, कायमच उत्सवाच्या धुंदीत असणारा आदिवासी समाज त्याने जिवंत ठेवलेल्या प्रथा परंपरेतून आपल्यालाही उत्साह देतो आणि मग आपणही म्हणतो जय आदिवासी.